सर मला सांगा 26 जानेवारी निमित्ताने लोकांचे हरवलेले मोबाईल परत करण्याला काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने आणि किती लोकांना परत करणार? तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 26 लोकांचे मोबाईल चोरीला तसेच घाळ झाले होते. बाबतीच्या तक्रारी आपण CIR.gov.government यावरती आपण अपलोडही केल्या होत्या. तांत्रिक बाबींचा आपण वापर करून आमच्या टीमने या 26 मोबाईल प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ह्या मोबाईल प्राप्त झाल्यानंतर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकांना मोबाईल परत करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. 26 मोबाईल लोकांना परत दिल्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे. पोलिसांबाबत समाधान व्यक्त केले आणि लोकांना आम्ही आवाहन केले की आपले मोबाईल आपण जपून ठेवा आणि तसेच काही फ्रॉड कॉल येत असतील तर आपण त्या कॉलपासून सावध राहा किंवा काही आक्षेपार्ह वेबसाईट असतील त्याचा आपण वापर करू नका. मोबाईलचा वापर आपण चांगल्या कामासाठी केला तर निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो याबद्दल त्यांना आपण माहिती दिलेली आहे आणि लोकांना सावधान राहण्यावर सुद्धा आपण मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार. मराठी समजतं सगळ्यांना? सर्वप्रथम आज 75वा प्रजासत्ताक दिन त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण ज्या लोकांनी देशासाठी बलिदान दिलं, आपल्या घरदार सोडवलं आहे त्यांना, अशा लोकांना आपण मानवंदना देऊ सर्वप्रथम. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुळींज पोलिसांनी हरवलेले चोरीचे दोन्ही मोबाईल आहेत. त्यामध्ये जसं म्हटलं होतं की मोबाईल अभी जान पण गेली, जाने मन और जान ये तो कौन है? अपनी मोबाइल है. अगर ये नहीं रहेगा तो आदमी के अंदर की आत्मा निकल जाती है और फिर पकड़ा जाता है, फिर ठीक से बात नहीं करता, कुछ नहीं. तो ये जान भी है, दवा भी है सभी चीजों की, लेकिन उसके साथ आपको इसका ध्यान रखना होना ही जरूरी है. अपन जर मोबाईल